मेहकर या तालुक्याच्या गावातील असणारा हा कांचनमहल पाहिला व कांचनमहल पाहून आपण आता जाणार आहे ते जानेफळ या गावापाशी। जानेफळ या गावामध्ये आपणाला भुईकोट किल्ला पाहायचा आहे। साधारण मेहकर ते जानेफळ अंतर हे 19 किलोमीटर आहे व यासाठी लागणारा वेळ आहे तो आपणाला अर्धा तास लागणार आहे। तर चला सफर करू किल्ले जानेफळ। जानेफळ गावामध्ये पोहोचून गेल्यानंतर आपणाला या ठिकाणी या भुईकोट किल्ल्याचे भव्य आपणाला एक बुरुज पाहायला भेटतो व बुरुजाच्या बाजूला आपणाला दरवाजा आहे व या अशा छोट्या दरवाजातून आपण गडावर प्रवेश करतो। गडावर प्रवेश केल्यानंतर आपणाला या ठिकाणी अशा पहारेकऱ्यांच्या देवड्या बाजूला आहेत व आत छोटे छोटे रूम सुद्धा पाहायला भेटतात व या सर्व रूम आणि या सर्व माहिती घेत आपण आता जात आहे या भागातील सर्व एक एक वास्तू पाहायला। गावातील छोटी मुलं आपणाला या कामी मदत करत आहेत व त्यांच्या मदतीने आपण आता हा जो बुरुज आहे या बुरुजाच्या एकदम टॉपला जाणार आहे व वरून गेल्यानंतर आपल्याला सर्व गाव आणि आजूबाजूचा परिसर तसेच या किल्ल्याचे संपूर्ण दर्शन होणार आहे। त्यामुळे आपण आता सफर करू या जानेफळच्या किल्ल्याची। गडावरील एकमेव चांगल्या सुस्थितीत वास्तू असणारी म्हणजे हा बुरुज आहे व ह्या बुरुजावर जाताना आपणाला गावात या गडीचे मालक राहतात जवळच, तर त्यांच्याकडून चावी घेऊन विनंती करून आपण त्यांना चावी घेऊन येऊ शकतो। चावी द्यायला कोणत्याही प्रकारचे आपणाला अडथळा करत नाहीत, त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी बोलून चावी घेऊन येऊन आपण गडाची सफर करू शकतो। पाहू शकतो आपण आता गडाच्या आपण एकदम टॉपला आलो व आपण या बुरुजावरून सर्व आजूबाजूचा परिसर पाहू। एकमेव चांगल्या सुस्थितीत असणारा बुरुज आहे। गडाला त्यावेळी चार बाजूला 4 भक्कम असे बुरुज होते, परंतु काळाच्या योगामध्ये सर्व बुरुजांची पडझड झाली आहे। तो एक बुरुज आहे ना, तो एक बुरुज इकडे एक आहे, हा एक आहे, तो खराब झाला होता। मागं बी होतं ना, बरेच मोठं होतं। तो एक बुरुज राहिला आता। नवीन वाटतंय हे, नवीन बसवलं। या बुरुजाच्या वरील भागावरून पाहिले असता समोरचा परिसर व्यवस्थित आपणाला पाहता येतो व या अशा भागातून आपण ज्या खालून वर आलो तो भाग दिसतो आपणाला व बंदुकीचा मारा वगैरे करण्यासाठी जंग्या वगैरे व्यवस्थित अशा या ठिकाणी पाहायला भेटतात, त्याही पाहू। समोरचा जो बुरुज आहे तो आपणाला किल्ल्याकडे येताना पाहायला भेटतो आणि संपूर्ण गावाचा परिसर एका नजरेच्या टप्प्यातून इथून पाहायला भेटतो। या ठिकाणी एक विहीर आहे व त्याला पाणी ओढण्यासाठी मोठ वगैरे व्यवस्थित आहे आणि अगदी तळापर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी बांधकामात केलेल्या व्यवस्थित पायऱ्या पाहायला भेटतात, त्याही पाहू आपण। प्रथम आपण या बुरुजाची व्यवस्थित माहिती घेऊ। जानेफळ गाव, छोटा तुमदार गाव। आणि विहीर आहे ना, जाते ना खाली। ठीक आहे, ठीक आहे। तो खामगाव रोड सरळ, बरोबर असं पूर्ण। आता आपण आलेलो आहे जानेफळची गडी पाहण्यासाठी, जे तालुका मेहकर मध्ये येते। हे पाहू शकतो, हे असे खूप सगळे बुरुज आहेत, पण हाच एक बुरुज जो राहिलेला आहे। हे पाहू शकतो, हे एक विहीर आहे, पुढे तिथे एक बुरुज आहे, आपण जे थांबलो तो पण एक बुरुज आहे, त्या साईडला बुरुज आहे, पण ते सगळे ढासळलेले आहेत। हा एकमेव असा चांगला बुरुज आहे आणि या बुरुजाच्या एकदम टॉपला आपण येऊ शकतो। बंदुकीचा मारा करण्यासाठी ठिकठिकाणी अशा जंग्या आपणाला पाहायला भेटतात। ही जर रचना पाहिली तर आपण पाहू शकतो, अशी बघा, ही अशी पूर्ण व्यवस्थित अशी बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत ह्या आणि वरपर्यंत पूर्ण व्यवस्थित असा मार्ग आहे।
समोरचा हा बुरुज आणि आपण जे आलो तर इथून आलो. आपण या बुरुजावरून संपूर्ण दर्शन घेतले व आता खालील भाग पाहण्यासाठी आपण जात आहे. रस्ता आपणाला एकदम व्यवस्थित आणि असा या बुरुजाची किंवा या वर येण्याची रचना पाहिली तर आपणाला नगर जिल्ह्यातील एक असा किल्ला आहे त्या ठिकाणी आहे व दुसरा जो आहे तो आपण या आडगाव राजाचा जो किल्ला आहे त्या आडगाव राजाच्या किल्ल्यावर सुद्धा अशीच रचना पाहायला भेटते आपणाला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण आपणाला 10 किल्ले पाहायला भेटतात व या 10 किल्ल्यांमध्ये एक गिरिदुर्ग किल्ला आहे. तो म्हणजे आपला मैलगड किल्ला जो मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उभा आहे. रायपूर हे छोटेसे गाव आहे त्या ठिकाणी आणि जळगाव जामोद या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर तो गिरिदुर्ग किल्ला आहे. आपण एकदा तरी त्या किल्ल्यावर जावे आणि ही जर समोरची वास्तू पाहिली तर आपणाला अशी वेगळीच पाहायला भेटत आहे. ही कशाची असेल ती कमेंट करून आपण सांगावी. आतील भागाचा आपण व्यवस्थित पाहत आहे आणि जर बाकीचे जर किल्ले पाहिले तर त्याच्यामध्ये आपणाला 9 जे आहेत ते भुईकोट किल्ले आहेत ज्याच्यामध्ये या किल्ल्याचा सुद्धा समावेश होतो. जसं की आपणाला खामगाव तालुक्यामध्ये एक गोंधनापूरचा अतिशय सुंदर आणि देखणा किल्ला आहे. जरूर त्या किल्ल्याला एकदा तरी भेट द्यावी ही एक विनंती. व आडगाव सिंदखेड राजापासून साधारण हा एक 15 किलोमीटर अंतरावर आडगाव राजाचा किल्ला आहे. तसेच आडगाव राजाचा किल्ला पाहून झाल्यानंतर किनगाव राजाचा हाही किल्ला आहे व तसंच पुढे आल्यानंतर बीबी लोणार तालुक्यामध्ये एक किल्ला आहे. बीबीचा किल्ला पाहून झाल्यानंतर आपण पोचून जातो तो शेंदूरजण या गावामध्ये. त्या ठिकाणी एक भुईकोट किल्ला आहे. तसेच साखरखेर्डा त्याच्या पुढे साखरखेर्डा गाव आहे त्याही ठिकाणी एक आपणाला किल्ला पाहायला भेटतो. साखरखेर्ड्याचा किल्ला पाहून झाल्यानंतर आपण पोचून जातो या जानेफळच्या किल्ल्यामध्ये व जानेफळचा किल्ला आपण आता पाहत आहे आणि या सर्व वास्तू पाहत आपण आता खाली उतरणार आहे. हे पाहू शकतो सुंदर असा विहंगम दृश्य या ठिकाणावरून पाहायला भेटतं. अतिशय मजबूत हा सुद्धा किल्ला त्या काळी असणार परंतु काळाच्या योगामध्ये बरीच पडझड झाली आहे व कमी प्रमाणात ह्या किल्ल्याचे आपणाला अवशेष पाहायला भेटतात. तसेच काळाकोट हा सिंदखेड गावामधील काळाकोट किल्ला आहे. अतिशय सुंदर आणि तो सुद्धा भक्कम असा किल्ला आहे. त्या ठिकाणी भारतीय पुरातत्व विभागाने त्या वस्तुसंग्रहालय आहे ते वस्तुसंग्रहालय आता नवीन सुंदरतेसुद्धा आहे. तसेच त्याच्या बाजूला आपणाला नीळकंठेश्वर मंदिर आहे. नीळकंठेश्वर मंदिराच्या बाजूला एक हनुमानरायाचे मंदिर आहे, बारव आहे व पाठीमागच्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे. रामेश्वर मंदिर हे प्रभू श्रीरामांनी त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली अशी आख्यायिका आहे व त्याच्या बाजूला जिजाबाई यांचे वडील लखोजीराजे यांची समाधी आहे व त्याचबरोबर त्या ठिकाणी अजून जवळपास 15 समाधी आपणाला त्या परिसरात पाहायला भेटतात व नव्याने उत्खननामध्ये एक मंदिर सापडलं आहे. त्याही मंदिराचं जीर्णोद्धाराचे काम चालू आहे. अजून आपणाला जर सिंदखेडमध्ये जर पाहिलं राजे लखोजी जाधव यांचा भव्य दिव्य असा वाडा आहे, गडी, तसेच तलाव आहेत 2-3 व तलाव पाहून झाल्यानंतर काळाकोट वगैरे सर्व पाहायचं असा हा ऐतिहासिक ठेवा सिंदखेड राजामध्ये आहे. ते पाहून झाल्यानंतर आडगाव राजा किनगाव राजा हा करत जानेफळचा किल्ला जेवढा चांगला आहे तेवढाच भक्कमसुद्धा आहे व या गावामध्ये आपणाला एकूण 2 वेस पाहायला भेटतात. त्याही वेस आपण पुढं दाखवणार आहे. प्रथम आपण आता या विहिरीपाशी येऊ. मगाशी सांगितल्याप्रमाणे या विहिरीला अगदी खालीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत व पाणी काढण्यासाठी मोटेची सुद्धा या ठिकाणी सोय आहे तीही पाहू. अतिशय खोल ही विहीर आहे, पाहू शकतो आपण. या विहिरीची जर खोली पाहिली तर खूप मोठ्या प्रमाणात आहे असा हा विहिरीचा वरील भाग आहे. या ठिकाणी सावध या किंवा आला नाही तरी चालेल, लांबून दर्शन घेऊन मागं या, अडचणीचा भाग आहे. व आता आपण पुन्हा या बुरुजापाशी येऊन पोहोचतो जो या विहिरीच्या बाजूला लगेच आहे. असा भरभक्कम आणि अतिशय बलदंड बुरुज आहे
हा एकमेव चांगल्या सुस्थितीत असणारा बुरुज आहे. आपण या बुरुजाच्या वरच्या बाजूस गेलो होतो. बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगे आहे तिथं. आता आपण या किल्ल्याची सफर पूर्ण करत आहोत व किल्ल्याची सफर पूर्ण झाल्यानंतर आता आपला पुढचा प्रवास होणार आहेत त्या वेस पाहायला जाणार आहे. त्याही मजबूत आहेत, परंतु सध्या त्या ठिकाणी थोडी घाण वगैरे आहे. ती जर घाण साफसफाई झाली. जानेफळची वेस ही पाहू शकतो आपण. थोडी अडचण आहे या बाजूला, घाण आहे. भव्य वेस आहे. जानेफळ गावातील आपण आता याशी वेस पाहत आहे. थोडी कचरा अडचण आहे, त्याच्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम. बुरुजमध्ये हनुमानरायाचे हे मंदिर आहे. असे सांगितले जाते की या ठिकाणी जी माळ आहे ती ही बाजूची जी आहे ती हलते व हे पाहत पाहत आपण आता आलो. मागाशी सांगितल्याप्रमाणे दुसरी वेस आहे. ह्या वेस जी आहे त्याला एक शिलालेख आहे आणि बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. आतमध्ये जर पाहिलं तर पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत दोन्ही बाजूला. त्या काळी ही वेस एक महत्त्वपूर्ण वेस असणार हे निश्चित आहे. आता आतील भागात आल्यानंतर आपणाला दरवाजा बंद करण्याची सोयसुद्धा पाहायला भेटते व एक महत्त्वपूर्ण पारसी किंवा उर्दू भाषेतील शिलालेख वरील भागात पाहायला भेटतो. समोरच्या बाजूस तो शिलालेख आहे. या भागात आल्यानंतर या दोन वेस आणि किल्ला आपण जरूर पाहावे व हनुमान रायाचे मंदिर आहे त्या ठिकाणचे जी माळ आहे ती हलते असे सांगितले जाते. या किल्ल्याची आपली सफर झाली. जानेफळ नंतर आपण असा अप्रतिम आणि इतका एक थरारक अनुभव देऊन जाणारा किल्ला करणार आहे. आपण याच्यावरून समजून गेला असाल की आपण नक्की काय करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ पहा आपला ह्याचा व गोंधनापूरचा सुद्धा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.